In the vlog. इकडे आलो होतो, थांबलोय जेवण्यासाठी. ब्लॉग लेट सुरू केलाय, लक्षात नव्हतं माझ्या ब्लॉग सुरू करायचंय. स्वतः अर्ध्यातनं बघा काय होतंय. Here is the car. चालत येतात दोघी. Okay. फॅट मालवणी म्हणून हॉटेल आहे. त्या हॉटेलला आम्ही सगळेजण जेवण फिशची मजा घेऊन फिश फॅट मालवणी आम्ही ट्राय करायला आलोय. आम्ही पहिल्यांदा खातोय. फायनली वी हॅव रीच द हॉटेल. आतमध्ये रिसेप्शन रूम्स आहेत, इकडे ह्या रूम्स आहेत, इकडे रूम्स आहेत आणि ह्या सगळ्या पण रूम्स आहेत. And that's the pool. Look at the view. That's my room. Wow. That's me. Look at the amazing view, Goa. So finally after a hectic day, 12 तासांची ड्राईव्ह झाली आहे. ब्रेकफास्ट झालाय, डिनर झालंय, लंच झालंय. आता खूप अतिशय प्रमाणात झोप आलेली आहे. डोळे बंद होत आहेत, काहीच सुधरत नाही आहे. उद्या कंटिन्यू करू हा व्लॉग आपण, बिकॉज आज तर काही शक्य नाही मला आता इथून पुढे काही व्लॉग करणं. आणि नंतर मग आम्ही सगळेच दमलेलो होतो, त्यामुळे काहीच व्लॉग करता नाही आलाय मला आता आज. पण उद्या सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वगैरे सगळं करू आम्ही. सो तेव्हा आय गेस मला चान्स मिळेल व्लॉग करण्याचा. स्टे ट्यून फॉर टुमॉरो. चाललोय, चला तुम्हाला पण बीच दाखवतो आम्ही. ऊन किती आहे इथं? 9 वाजलेत, 9 सकाळचे. ऊन बघ हा ना. सकाळचे 9 वाजले. ऊन बघा आणि व्ह्यू बघा. ऊन सोडा, व्ह्यू बघा. हा, चला आम्ही तुम्हाला बीच दाखवतो. ओके. फाउंटन बघा किती भारी आहे तिकडे. चला. हॅलो. आता आम्ही हॉटेलच्या बॅक साईडला आलेलो आहे आणि ह्या हॉटेलचा वारका बीच जो आहे, वारका हॉटेल, त्याचं बीच बॅक साईडला आहे. आता आम्ही हॉटेलमधनं चालत आलो. हे पाहू शकतो तुम्ही आता डेकोरेशन कसं केलेलं आहे त्यांनी. आणि आता आपण समुद्राकडे जाऊया. इकडचं ऊन बघून खरंच वाटतं की कुठेतरी उन्हाळ्यात आलं. लोणीला जेवढी थंडी असते ना तेवढी इकडे काहीच नाही. लोणीच्या दुपारचं ऊन म्हणजे इकडे सकाळ सकाळ पहाटे ऊन आलंय. लुक ॲट द सन. एवढं क्लीन बीच आहे, कोणीच नाही आहे बीचवर. फक्त हॉटेलमध्ये जेवढे राहिलेत ना मेंबर्स किंवा काय तेवढेच आहेत. आणि हा मंकी आहे. तुला फक्त हाय गाईज येतं का रे म्हणता? हा, फुल प्रोफेशनल ब्लॉगर असल्यासारखं फक्त येतो ब्लॉग मध्ये हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईज. काय म्हणजे हा ना. हाय गाईज सोडून काय येतं तुला बोलता? आता ती तुझ्याकडे आली आहे. हे बघ
1 2 3 आणि ती आली आहे. आपण मागे आलोय का बीच सोबत? माय गॉड. काय ते वर आहे असं थोडं, ते आत जाते पाण्याने. आली छोटीशी आली, ती छोटीशी. ही मोठी आली आता सगळं बीचवर वगैरे खेळून झालंय. आता नाश्त्यासाठी हॉटेल शोधतोय. सो आय गेस विल गो देअर. मसाज हट. इकडे चालले दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये. घेतलं. म्हटलं घ्यायची का रसली का नाव पर्स घ्यायची मी कशाला घेऊ नाही झालं तसलं पण. तू आत्ता म्हणली होती तुला पर्स नकोय. काय बच्चा, आत्ता म्हणली होती पर्स नकोय. पण आता मला घ्यायची आहे. का घ्यायची? तरी की ती वेगळी होती, ती वेगळी आहे. ती दाखव बाकी. अजून एक छोटी ही माझी ही तुझी. घ्यायची ओके का घ्यायची का ही तुझी. घेऊन टाक. हे नाही तुझी. बाई घुसू नकोस त्या. सो ती आजी बघा, नॉट बॅड. शी इज बिंग अ थग लाईफ. अशी लाईफ पाहिजे राव. म्हातारपणात पण येऊन आपण गोळ्या मारतोय, कसलं भारी वाटतंय ते. तर हे नेक्स्ट स्टॉप आहे. इकडे लोकल गोवन फूड पाहिजे. आता लोकल गोवन फूड खायला आलं सगळे. हे म्हणते बघा, डायरेक्ट काउंटरवरनं आत. काय खाणार तू? काय खाणार? मग तेच बिबिनकाच काय प्रकार आहे, आपण ट्राय पहिल्यांदाच करणार आहे सगळे. बर्फी नाही ती, हा काय ते आलंच. ओके, आलं विथ आईस्क्रीम येते. बिबिनका विथ आईस्क्रीम. सो फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. विथ आईस्क्रीम. मेरा कमा झिंगा आईस्क्रीम. पप्पा काय आहे? मी बनवलं काय ते असं टाइमपास म्हणून मला नाही. ते झिंगा होतं. तुम्हाला काय समजलं तर समजलं, मला तर काय समजलं, मी आपलं बनवलंय. झिंगाचा असं टॉवर बनवून खेळायचा असतो. स्टे ट्यून फॉर पार्ट 2. आणि खूप जण सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. बघतात व्हिडिओ पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. करा ना, पैसे नाही करा तुम्हाला, करा फ्रीमध्ये मस्त.